ॲम्बिशन. इट्स ॲम्बिशन. ॲम्बिशन मीन्स महत्त्वाकांक्षा, म्हणजे आपल्याला हवी असणारी किंवा करावीशी वाटणारी गोष्ट किंवा सत्ता किंवा यश मिळावे अशी आकांक्षा म्हणजे ॲम्बिशन म्हणजेच महत्त्वाकांक्षा. हर ॲम्बिशन वॉज टू बिकम अ फेमस सिंगर. हर ॲम्बिशन वॉज टू बिकम अ फेमस सिंगर. तिची महत्त्वाकांक्षा प्रसिद्ध गायिका होण्याची होती. ॲम्बिशन मीन्स महत्त्वाकांक्षा. नाव नेक्स्ट वर्ड ॲम्बिशस. इट्स ॲम्बिशस. ॲम्बिशस मीन्स महत्त्वाकांक्षी. ॲम्बिशस मीन्स महत्त्वाकांक्षी. काहीतरी साध्य करण्याची तीव्र इच्छा असणे म्हणजे ॲम्बिशस महत्त्वाकांक्षी. नेहा इज ॲन ॲम्बिशस गर्ल. नेहा एक महत्त्वाकांक्षी मुलगी आहे. नेहा इज ॲन ॲम्बिशस गर्ल. ॲम्बिशस मीन्स महत्त्वाकांक्षी. नेक्स्ट ॲम्ब्युलन्स. इट्स ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स मीन्स रुग्णवाहिका. ॲम्ब्युलन्स मीन्स रुग्णवाहिका. आय कॉल्ड ॲन ॲम्ब्युलन्स. मी रुग्णवाहिका बोलावली. आय कॉल्ड ॲन ॲम्ब्युलन्स. मी रुग्णवाहिका बोलावली. नेक्स्ट अमिनिटी. इट्स अमिनिटी. अमिनिटी मीन्स सुविधा, सुखसोयी. दे विल प्रोव्हाइड ॲन अमिनिटी फॉर लोकल रेसिडेंट्स. दे विल प्रोव्हाइड ॲन अमिनिटी फॉर लोकल रेसिडेंट्स. ते स्थानिक रहिवाशांसाठी एक सुविधा प्रदान करतील. अमिनिटी मीन्स सुविधा किंवा सुखसोयी. नेक्स्ट इट्स ॲन. ॲन. ॲन मीन्स एक. ॲन मीन्स एक म्हणजे AEIOU या स्वरांनी जेव्हा स्पेलिंग सुरू होते त्या शब्दाच्या अगोदर ॲन हे इंग्लिश वर्ड वापरले जाते. गिव्ह मी ॲन ऑरेंज. मला एक संत्रा दे. गिव्ह मी ॲन ऑरेंज. मला एक संत्रा दे. ॲन मीन्स एक. नेक्स्ट एन्शंट. इट्स एन्शंट. एन्शंट मीन्स प्राचीन, अतिशय जुने. एन्शंट मीन्स प्राचीन, अतिशय जुने. अकॉर्डिंग टू एन्शंट लेजंड्स द रिव्हर इज अ गॉडेस. प्राचीन आख्यायिकांनुसार नदी ही देवी आहे. एन्शंट मीन्स प्राचीन, अतिशय जुने. नेक्स्ट अँड. इट्स अँड. अँड मीन्स आणि. अँड मीन्स आणि. दोन शब्द, वाक्य किंवा वाक्यांचे भाग एकत्रित जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो कोणता? अँड. अँड मीन्स आणि. नेहा अँड राजू वेंट टू मार्केट. नेहा आणि राजू बाजारात गेले. नेहा अँड राजू वेंट टू मार्केट. नेहा आणि राजू बाजारात गेले. अँड मीन्स आणि. नेक्स्ट अँगल. इट्स अँगल. अँगल मीन्स कोन. अँगल मीन्स कोन. अ राईट अँगल इज ॲन अँगल ऑफ 90 डिग्री. अ राईट अँगल इज ॲन अँगल ऑफ 90 डिग्री. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. अँगल मीन्स कोन. नाव नेक्स्ट वर्ड इट्स अँग्री. अँग्री. अँग्री मीन्स राग. अँग्री मीन्स राग म्हणजे एखाद्यानं वाईट वर्तन केलं त्याच्या विरुद्ध अगदी तीव्र भावना असणे की ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर ओरडावेसे वाटते किंवा त्यांना दुखवायचे असते, त्यांना उलट उत्तर द्यायचं असतं, अशी जी भावना येते ती म्हणजे काय तर राग. राग म्हणजे अँग्री. ही इज अँग्री विथ मी. ही इज अँग्री विथ मी. तो माझ्यावर रागवला आहे. ही इज अँग्री विथ मी. अँग्री मीन्स राग. अँग्री मीन्स राग. नेक्स्ट इट्स ॲनिमल. ॲनिमल. ॲनिमल मीन्स प्राणी. ॲनिमल मीन्स प्राणी. आय डोंट लाईक ॲनिमल्स. मला प्राणी आवडत नाहीत. ॲनिमल मीन्स प्राणी. ॲनिव्हर्सरी. इट्स ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी मीन्स वर्धापन दिन. ॲनिव्हर्सरी मीन्स वर्धापन दिन.
टुडे इज माय पॅरेंट्स 30th वेडिंग ॲनिव्हर्सरी. आज माझ्या पालकांचा 30वा लग्नाचा वाढदिवस आहे. ॲनिव्हर्सरी मीन्स वर्धापन दिन. नेक्स्ट, ॲन्युअल. इट्स ॲन्युअल. ॲन्युअल मीन्स वार्षिक, म्हणजे वर्षातून एकदा येणारे म्हणजे ॲन्युअल. ॲन्युअल मीन्स वार्षिक. युअर बर्थडे इज ॲन ॲन्युअल इव्हेंट. युअर बर्थडे इज ॲन ॲन्युअल इव्हेंट. तुमचा वाढदिवस हा वार्षिक कार्यक्रम आहे. ॲन्युअल मीन्स वार्षिक. नेक्स्ट, अनाउन्स. इट्स अनाउन्स. अनाउन्स मीन्स घोषणा, जाहीर करणे. अनाउन्स मीन्स घोषणा करणे, जाहीर करणे. वी विल अनाउन्स द रिझल्ट नेक्स्ट वीक. वी विल अनाउन्स द रिझल्ट नेक्स्ट वीक. आम्ही पुढील आठवड्यात निकाल जाहीर करू. अनाउन्स मीन्स घोषणा करणे, जाहीर करणे. नेक्स्ट, अनॉय. अनॉय. अनॉय मीन्स त्रास देणे, चिडवणे. अनॉय मीन्स त्रास देणे, चिडवणे. म्हणजे एखाद्याला राग येईल असे करणे, चिडवणे, खिजवणे किंवा वैताग आणणे म्हणजे अनॉय. अनॉय मीन्स त्रास देणे, चिडवणे. स्टॉप अनॉईंग मी. मला त्रास देणे थांबवा. स्टॉप अनॉईंग मी. मला त्रास देणे थांबवा. अनादर. इट्स अनादर. अनादर मीन्स दुसरा. अनादर मीन्स दुसरा. आय वॉन्ट अनादर कप. मला दुसरा कप हवा आहे. आय वॉन्ट अनादर कप. मला दुसरा कप हवा आहे. नेक्स्ट, आन्सर. इट्स आन्सर. प्रोनाउन्सिएशन बघा. आन्सर. इट्स आन्सर. आन्सर मीन्स उत्तर देणे. आन्सर मीन्स उत्तर देणे. युअर आन्सर इज करेक्ट. तुमचे उत्तर बरोबर आहे. युअर आन्सर इज करेक्ट. तुमचे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, ॲन्ट. इट्स ॲन्ट. ॲन्ट मीन्स मुंगी. ॲन्ट मीन्स मुंगी. दिस इज ॲन ॲन्ट. ही मुंगी आहे. दिस इज ॲन ॲन्ट. ही मुंगी आहे. ॲन्ट मीन्स मुंगी. नेक्स्ट, अँथम. इट्स अँथम. अँथम म्हणजे काय? विशिष्ट प्रसंगासाठी लिहिलेले किंवा गायलेले गीत म्हणजे अँथम. म्हणजे एखादा देश, संघटना, शाळा यांच्याद्वारे जे विशिष्ट एक सॉन्ग स्वीकारलेले असते ते गीत म्हणजे अँथम, जे विशेष प्रसंगी गायले जाते. जसे की नॅशनल अँथम. नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत. हे राष्ट्रगीत काय? विशेष प्रसंगी गायलं जातं, जे आपल्या देशाने स्वीकारलेलं आहे. अँथम मीन्स विशिष्ट प्रसंगासाठी लिहिलेले किंवा गायलेले गीत. स्कूल स्टार्ट्स विथ नॅशनल अँथम. स्कूल स्टार्ट्स विथ नॅशनल अँथम. शाळेची सुरुवात राष्ट्रगीताने होते. अँथम मीन्स विशिष्ट प्रसंगासाठी लिहिलेले किंवा गायलेले गीत. एन्झायटी. एन्झायटी. एन्झायटी मीन्स चिंता, काळजी, हुरहुर. म्हणजे भविष्यात काय घडेल किंवा काय होऊ शकते याची मनाला जी लागलेली हुरहुर असते, ती जी भावना असते ती म्हणजे काय? एन्झायटी. एन्झायटी मीन्स चिंता, काळजी, हुरहुर. शी वॉज डिस्ट्रॅक्टेड विथ एन्झायटी. शी वॉज डिस्ट्रॅक्टेड विथ एन्झायटी. ती चिंतेने विचलित झाली होती. शी वॉज डिस्ट्रॅक्टेड विथ एन्झायटी. एन्झायटी मीन्स चिंता, काळजी, हुरहुर. नेक्स्ट, एनी. इट्स एनी. एनी मीन्स कोणतीही, काही. एनी मीन्स कोणतीही, काही. एनी डे ऑफ द वीक इज गुड. एनी डे ऑफ द वीक इज गुड. आठवड्यातील कोणताही दिवस चांगला असतो. एनी मीन्स कोणतीही, काही. नेक्स्ट, एनीबडी. इट्स एनीबडी. एनीबडी कोणीही. एनीबडी कोणीही. एनीबडी कॅन कम विथ मी. माझ्यासोबत कोणीही येऊ शकते.
एनीबडी कॅन कम विथ मी. माझ्यासोबत कोणीही येऊ शकते. एनीबडी मीन्स कोणीही. नेक्स्ट, एनीवन. इट्स एनीवन. एनीवन मीन्स कोणीही. एनीवन कॅन आस्क मी क्वेश्चन्स. एनीवन कॅन आस्क मी क्वेश्चन्स. कोणीही मला प्रश्न विचारू शकतो. एनीवन कॅन आस्क मी क्वेश्चन्स. एनीवन मीन्स कोणीही. आता एनीबडी आणि एनीवन या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, कोणीही. याच्यामध्ये कसलाही डिफरन्स नाही. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही वर्ड यूज करू शकता. एनीबडी यूज केला तरीही चालेल, एनीवन यूज केला तरीही चालेल. दोन्हीचा अर्थ सेम आहे. नेक्स्ट, एनीमोर. इट्स एनीमोर. एनीमोर मीन्स यापुढे. एनीमोर मीन्स यापुढे. आय कांट बी विथ यू एनीमोर. मी यापुढे तुझ्यासोबत राहू शकत नाही. आय कांट बी विथ यू एनीमोर. एनीमोर मीन्स यापुढे. नेक्स्ट, एनीथिंग. काहीही. एनीथिंग काहीही. एनीथिंग कॅन हॅपन. काहीही होऊ शकते. एनीथिंग कॅन हॅपन. काहीही होऊ शकते. एनीथिंग मीन्स काहीही. नेक्स्ट, एनीवे. एनीवे. एनीवे मीन्स असो, असं असलं तरी. एनीवे मीन्स असो, असं असलं तरी. इट्स टू लेट नाव एनीवे. इट्स टू लेट नाव एनीवे. आता खूप उशीर झाला आहे. असो. आता खूप उशीर झाला आहे. असो. इट्स टू लेट नाव एनीवे. एनीवे व्हॉट हॅपन्ड हॅपन्ड. असो, जे घडले ते घडले. एनीवे व्हॉट हॅपन हॅपन्ड. असो, जे घडले ते घडले. एनीवे मीन्स असो, असं असलं तरी. नेक्स्ट, एनीवेअर. एनीवेअर. एनीवेअर मीन्स कुठेही. एनीवेअर मीन्स कुठेही. आय डिडंट गो एनीवेअर येस्टरडे. आय डिडंट गो एनीवेअर येस्टरडे. मी काल कुठेही गेलो नाही. आय डिडंट गो एनीवेअर येस्टरडे. मी काल कुठेही गेलो नाही. एनीवेअर मीन्स कुठेही. नेक्स्ट, अपार्टमेंट. इट्स अपार्टमेंट. अपार्टमेंट मीन्स अपार्टमेंट किंवा सदनिका. अपार्टमेंट मीन्स अपार्टमेंट, सदनिका. ही डझंट लाईक लिव्हिंग इन ॲन अपार्टमेंट. ही डझंट लाईक लिव्हिंग इन ॲन अपार्टमेंट म्हणजे त्याला अपार्टमेंटमध्ये राहणे आवडत नाही. अपार्टमेंट मीन्स अपार्टमेंट, सदनिका. नेक्स्ट, अपॅरंटली. अपॅरंटली. अपॅरंटली मीन्स वरवर पाहता. अपॅरंटली मीन्स वरवर पाहता. अपॅरंटली ही डझंट लाईक मी. अपॅरंटली ही डझंट लाईक मी. वरवर पाहता तो मला आवडत नाही. अपॅरंटली ही डझंट लाईक मी. अपॅरंटली मीन्स वरवर पाहता. नेक्स्ट, अपील. अपील. अपील मीन्स आवाहन करणे. अपील मीन्स आवाहन करणे. एखाद्या गोष्टीसाठी कळकळीची विनंती करणे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीसाठी कळकळीची विनंती करणे म्हणजे अपील. अपील मीन्स आवाहन करणे. शी अपील टू द प्रिन्सिपल. शी अपील टू द प्रिन्सिपल. तिने मुख्याध्यापकांना आवाहन केले. तिने मुख्याध्यापकांना आवाहन केले. अपील मीन्स आवाहन करणे. नेक्स्ट, अपियर. अपियर. अपियर मीन्स दिसणे. अपियर मीन्स दिसणे. ही सडनली अपियर्ड ॲट द डोअर. ही सडनली अपियर्ड ॲट द डोअर. तो अचानक दारात दिसला. अपियर मीन्स दिसणे. नेक्स्ट, ॲपल. इट्स ॲपल. ॲपल मीन्स सफरचंद. ॲपल मीन्स सफरचंद. आय वॉन्ट ॲन ॲपल. मला एक सफरचंद हवे आहे. आय वॉन्ट ॲन ॲपल. मला एक सफरचंद हवे आहे. नेक्स्ट, ॲपिटाईट. इट्स
ॲपिटाईट. ॲपिटाईट मीन्स काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा म्हणजे भूक. ॲपिटाईट मीन्स तीव्र इच्छा, भूक म्हणजे काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा. ही हॅज अ गुड ॲपिटाईट. ही हॅज अ गुड ॲपिटाईट. त्याला चांगली भूक लागते. ॲपिटाईट मीन्स भूक किंवा काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा. ॲप्लिकेशन. इट्स ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन मीन्स अर्ज. ॲप्लिकेशन मीन्स अर्ज म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी लिखित स्वरूपात केलेली विनंती म्हणजे अर्ज. ही रोट ॲन ॲप्लिकेशन फॉर CEO. त्यांनी CEOसाठी अर्ज लिहिला. ही रोट ॲन ॲप्लिकेशन फॉर CEO. ॲप्लिकेशन मीन्स अर्ज. नेक्स्ट, अप्लाय. इट्स अप्लाय. अप्लाय मीन्स अर्ज करणे. अप्लाय मीन्स अर्ज करणे. शी अप्लाइड फॉर द एक्झाम. तिने परीक्षेसाठी अर्ज केला. शी अप्लाइड फॉर द एक्झाम. तिने परीक्षेसाठी अर्ज केला. नेक्स्ट, ॲप्लिकंट. इट्स ॲप्लिकंट. ॲप्लिकंट मीन्स अर्जदार. ॲप्लिकंट मीन्स अर्जदार म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी अर्ज करणारी व्यक्ती. विशेषतः नोकरीसाठी किंवा कॉलेज, स्कूलमधल्या प्रवेशासाठी आपण जो अर्ज करतो ती व्यक्ती म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती म्हणजे अर्जदार, ॲप्लिकंट. देअर वर मोर दॅन 200 ॲप्लिकंट्स फॉर द जॉब. देअर वर मोर दॅन 200 ॲप्लिकंट्स फॉर द जॉब. नोकरीसाठी 200हून अधिक अर्जदार होते. ॲप्लिकंट मीन्स अर्जदार. नेक्स्ट, अपॉइंट. अपॉइंट. अपॉइंट मीन्स नियुक्त करणे. अपॉइंट मीन्स नियुक्त करणे. एखाद्याची एखाद्या जागेसाठी निवड करणे किंवा एखाद्याला एखाद्या पदावर नेमणे, नेमणूक करणे म्हणजे अपॉइंट. अपॉइंट मीन्स नियुक्त करणे. वी अपॉइंट यू ॲज द चेअरमन ऑफ द सोसायटी. वी अपॉइंट यू ॲज द चेअरमन ऑफ द सोसायटी. आम्ही तुमची सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतो. अपॉइंट मीन्स नियुक्त करणे, नेमणूक करणे म्हणजे एखाद्या जागेसाठी किंवा एखाद्या पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे अपॉइंट. नेक्स्ट, अपॉइंटमेंट. इट्स अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट मीन्स नियुक्ती किंवा नियोजित भेट. अपॉइंटमेंट मीन्स नियुक्ती किंवा नियोजित भेट म्हणजे एखाद्याला विशिष्ट वेळी भेटण्याची केलेली व्यवस्था म्हणजे ठरवून केलेली भेट म्हणजे अपॉइंटमेंट. एखाद्या जबाबदारीच्या कामासाठी किंवा पदासाठी केलेली नियुक्ती किंवा नेमणूक म्हणजे अपॉइंटमेंट. आता सेंटेन्स बघा. यू विल गेट युअर जॉब अपॉइंटमेंट लेटर. तुम्हाला तुमचे नोकरीचे नियुक्तीपत्र मिळेल. यू विल गेट युअर जॉब अपॉइंटमेंट लेटर. तुम्हाला तुमचे नोकरीचे नियुक्तीपत्र मिळेल. वी कॅन्सल्ड आवर अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर. वी कॅन्सल्ड आवर अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर. आम्ही डॉक्टरांसोबतची आमची भेट रद्द केली. अपॉइंटमेंट मीन्स नियुक्ती किंवा नियोजित ठरवून केलेली भेट. नेक्स्ट, अप्रिशिएट. अप्रिशिएट. अप्रिशिएट मीन्स प्रशंसा करणे, कौतुक करणे, दाद देणे. अप्रिशिएट मीन्स प्रशंसा करणे, कौतुक करणे, दाद देणे. आय अप्रिशिएट युअर वर्क. मी तुमच्या कामाचे कौतुक करतो. आय अप्रिशिएट युअर वर्क. मी तुमच्या कामाचे कौतुक करतो. अप्रिशिएट मीन्स प्रशंसा करणे, कौतुक करणे, दाद देणे. नेक्स्ट, अप्रूव्ह. अप्रूव्ह. अप्रूव्ह मीन्स मंजूर करणे. अप्रूव्ह मीन्स मंजूर करणे. सर अप्रूव्ड माय प्रपोजल. सर अप्रूव्ड माय प्रपोजल. सरांनी माझा प्रस्ताव मंजूर केला. सर अप्रूव्ड माय प्रपोजल. अप्रूव्ह मीन्स मंजूर करणे. नेक्स्ट,
अप्रूवल. अप्रूवल. अप्रूवल मीन्स मान्यता, मंजुरी, संमती. अप्रूवल मीन्स मान्यता, मंजुरी, संमती. She is eager for her parents' approval. She is eager for her parents' approval. ती तिच्या पालकांच्या संमतीसाठी उत्सुक आहे. अप्रूवल मीन्स मान्यता, मंजुरी, संमती. नेक्स्ट, अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली मीन्स अंदाजे, साधारणपणे. अप्रॉक्सिमेटली मीन्स अंदाजे, साधारणपणे. It's approximately 50 kilometers from here. It's approximately 50 kilometers from here. येथून अंदाजे 50 किलोमीटर आहे. Approximately means अंदाजे, साधारणपणे. नेक्स्ट, aquarium. Aquarium. Aquarium means मत्स्यालय. Aquarium means मत्स्यालय म्हणजे मासे किंवा इतर जलचर प्राणी ठेवण्याची काचेची पेटी किंवा इमारत म्हणजे अक्वेरियम मीन्स मत्स्यालय. द अक्वेरियम हॅज सेव्हरल फिश टँक्स. द अक्वेरियम हॅज सेव्हरल फिश टँक्स. द अक्वेरियम हॅज सेव्हरल फिश टँक्स. मत्स्यालयात अनेक फिश टँक आहेत. अक्वेरियम मीन्स मत्स्यालय. नेक्स्ट, आर्च. इट्स आर्च. आर्च मीन्स कमान, कमानदार बांधकाम. आर्च मीन्स कमान, कमानदार बांधकाम. मीन्स प्रवेशद्वार किंवा स्मृतिस्तंभ किंवा स्मारक म्हणून बांधलेले जे बांधकाम असते, कमानदार बांधकाम असते, त्याला काय बोलतात? आर्च मीन्स कमान किंवा कमानदार बांधकाम. मार्बल आर्च is a famous London landmark. Marble Arch is a famous London landmark. मार्बल आर्च हे लंडनचे प्रसिद्ध ठिकाण आहे. मार्बल आर्च हे लंडनचे प्रसिद्ध ठिकाण आहे. मार्बल आर्च इज अ फेमस लंडन लँडमार्क. आर्च मीन्स कमान, कमानदार बांधकाम. नेक्स्ट, आर्किटेक्ट. इट्स आर्किटेक्ट. आर्किटेक्ट मीन्स वास्तुविशारद. आर्किटेक्ट मीन्स वास्तुविशारद. इमारतींचे आराखडे काढणारा माणूस. म्हणजे एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीचं काम काय आहे, इमारतीचे आरेखन करणे, त्या योग्यरित्या बांधल्या गेल्या आहेत का नाही याची खात्री करून घेणे, हे ज्याचं काम असतं त्याला काय बोलतात? आर्किटेक्ट. आर्किटेक्ट मीन्स वास्तुविशारद. An architect designed his building. An architect designed his building. वास्तुविशारदाने त्याची इमारत तयार केली. नेक्स्ट, आर. आर. आर मीन्स आहेत. आर मीन्स आहेत. दे आर माय फ्रेंड्स. दे आर माय फ्रेंड्स. ते माझे मित्र आहेत. आर मीन्स आहेत. नेक्स्ट, एरिया. एरिया. एरिया मीन्स क्षेत्र, क्षेत्रफळ. जे एखाद्या ठिकाणचा विशिष्ट भाग, जमिनीचा तुकडा, देश किंवा शहराचा एखादा भाग. दिस एरिया इज व्हेरी पुअर. दिस एरिया इज व्हेरी पुअर. हा परिसर अत्यंत गरीब आहे. एरिया मीन्स क्षेत्र, क्षेत्रफळ किंवा एखाद्या ठिकाणाचा विशिष्ट भाग, एखाद्या शहराचा विशिष्ट भाग किंवा जमिनीचा तुकडा म्हणजे एरिया. नेक्स्ट, आर्ग्यू. इट्स आर्ग्यू. आर्ग्यू मीन्स वाद घालणे. आर्ग्यू मीन्स वाद घालणे. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. आर्ग्यू मीन्स वाद घालणे. म्हणजे एखाद्याशी एखाद्या गोष्टीबाबत जर तुमचे मतभेद असेल तेव्हा तुम्हाला रागाने बोलणे, भांडणे किंवा तंटा करणे, वाद घालणे मीन्स आर्ग्यू. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ यू. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. नेक्स्ट, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट.
आर्ग्युमेंट मीन्स वाद मतभेद. आर्ग्युमेंट मीन्स वाद मतभेद म्हणजे दोन गटात किंवा दोन माणसात मतभेद झाल्यामुळे होणारे भांडण, वाद, वादावादी म्हणजे आर्ग्युमेंट. सीता had an argument with her father. सीता had an argument with her father. सीतेचा वडिलांशी वाद झाला. आर्ग्युमेंट मीन्स वाद, मतभेद. नेक्स्ट, अराइज. इट्स अराइज. अराइज मीन्स उद्भवणे, अस्तित्वात येणे. अराइज मीन्स उद्भवणे, अस्तित्वात येणे. That question did not arise. That question did not arise. असा प्रश्नच उद्भवला नाही. That question did not arise. Arise means उद्भवणे, अस्तित्वात येणे. Next, arm. It's arm. Arm means हात, बाहू. Arm means हात, बाहू म्हणजे खांदा आणि पंजा यांना जोडणारा शरीराचा जो भाग आहे त्याला हात म्हणजे आर्म असं बोलतात. ही पुट हिज हँड ऑन माय आर्म. ही पुट हिज हँड ऑन माय आर्म. त्याने माझा हातावर हात ठेवला. त्याने माझ्या हातावर हात ठेवला. ही पुट हिज हँड ऑन माय आर्म. त्याने माझ्या हातावर हात ठेवला. आर्म मीन्स हात, बाहू म्हणजे खांदा आणि पंजा यांना जोडणारा शरीराचा अवयव जो आहे त्याला आर्म बोलतात.